वर्धा येथून सायकलिंग करून सैकड़ो शिवसैनिक सध्या सेना भवन इथे पोहोचले आहेत। काय नाव आहे तुमचं आणि कुठून आलं? मी निहाल पांडे, मी वर्धेवरून आलो आहे। दिनांक 23 तारखेपासून आम्ही निष्ठा यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन वर्धा इथून सुरू केला। आज जवळपास 8 दिवसाचा प्रवास करून आम्ही थेट मुंबई इथे पोहोचलो आहोत। ही निष्ठा यात्रा जो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति लाखो शिवसैनिकांची निष्ठा आहे, शेतकरी सर्वसामान्य माणसाची निष्ठा आहे, ते व्यक्त करण्यासाठी आम्ही हे निष्ठा यात्रा 864 किलोमीटरचा सायकलनी प्रवास करून आम्ही मुंबईपर्यंत आलो आहे। आणि या निष्ठा यात्रेच्या वतीने आम्ही तमाम शिवसैनिकांना भेटलो आणि जो गद्दारी करून उद्धव साहेबांचा सरकार षडयंत्र करून पाडण्यात आला त्याचा आम्ही निषेध प्रत्येक गावोगावी केला आहे। सोबतच साहेबांनी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या वतीने जो या गोळबंगाल सरकारची योजना आहे, केंद्र सरकारची, राज्य सरकारची, खोके सरकारची, जो फक्त जाहिरातीवर दिसते पण लोकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही, तर ते सर्व योजनाची पोलखोल करत आम्ही होऊ द्या चर्चाच्या वतीने गावागावातून आलो आहोत। आम्ही अनेक शेतकऱ्यांना भेटलो। शेतकऱ्यांना जो पीक विमा 1 रुपयाचा भेटायला पाहिजे त्याची जाहिरात तर खूप मोठी या सरकारने केली, पण आपण बघितलं तर शेतकऱ्यांना 1 रुपयाचा पीक विमा भेटत नाही आहे। विदर्भाचा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी हे अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे। 1 रुपयाचा पीक विमा हे सरकारने शेतकऱ्याला दिलेला लॉलीपॉप ठरला आहे। मराठवाड्यात जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तर कांदा जो आहे, कांदा उत्पादक शेतकरी त्यांचेही बिकट हाल आहे। त्यांचा कांद्याचा भाव जो आहे 5000 वरून सरळ 1200 आणि कवडी मोल भाव हे जात आहे, तरी शेतकरीचा हिताचा हे सरकार नाही आहे। उद्धव साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचा शब्द देऊन सातबारा कोरा केला होता। हे शेतकरी आम्हाला या यात्रेदरम्यान स्वतःहून सांगत होते। उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला 12000 रुपये भाव होता आणि आज या खोके सरकारच्या काळामध्ये कापूस हे 6062 वर अटकलेला आहे। महाराष्ट्राचे तमाम उद्योग हे गुजरातच्या घशात टाकण्याचा काम हे सरकार करत आहे। आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राची आपण जर बघितली तर गंभीर आहे, महंगाई वाढत आहे। महिला आम्हाला काही भेटले, त्यांनी सांगितलं का उज्ज्वला योजना जो आहे गॅसची ते आम्हाला कुठलाही लाभ भेटला नाही आहे। गॅस सिलेंडरचे जितके दर सरकारने वाढवून ठेवले आहे, जर असंच चालत राहिलं तर महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल अशी वेळ ग्रामीण भागातल्या महिलांवर आली आहे। आणि सोबतच मी ज्या जिल्ह्यातून येतो, वर्धा जिल्ह्यातून, एक समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता, त्याच्यामध्ये 25 लोक मृत्युमुखी झाले होते। निंदनीय प्रकार होता, भयंकर घटना होती, देश दुःखात होता। माझ्या जिल्ह्याचे 14 लोक त्या घटनेमध्ये वारले आणि ज्या दिवशी त्यांचा सामूहिक अंत्यविधी सुरू होता बुलढाण्यामध्ये, तेव्हा हे खोके सरकार, हे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचा सरकार हे मुंबई राजभवन इथे शपथविधी घेत होता, पेढे वाटत होता। हे प्रकार महाराष्ट्र आणि पूर्ण भारत देश कधी विसरू शकत नाही, आम्ही विसरू शकत नाही। म्हणून हे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज गावागावातून प्रचार करत आलो आहोत। आणि खूप झाली मन की बात, आता ऐका जन की बात। आणि जन की बात हेच आहे का परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले पाहिजे। आणि आम्ही हे संकल्प घेऊन वर्धेवरून निघालो आहे आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे हे तमाम शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे। हेच आमची निष्ठा यात्रेचा उद्देश आहे। किती लोक तुमच्या सोबत आले आहेत आणि किती किलोमीटर तुम्ही सायकल चालवून आले आहेत? कधी निघाले होते? आम्ही 23 तारखेला निघालो होतो। आज 30 तारखेला आम्ही मुंबई इथे पोहोचलो आहोत। जवळपास आमच्यासोबत 20 ते 30 लोक दररोज सायकलचा प्रवास करत होते। 70 ते 80 किलोमीटर दररोजचा आम्ही प्रवास करत होतो। इतरही जो आमच्या वर्धा जिल्ह्यातून लोक आहे तेही उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून आले आहे। सैकड़ो लोकांची तादाद घेऊन आम्ही शिवसेना भवन इथे पोहोचलो आहोत आणि उद्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत। आणि जो शेतकरी बेरोजगार यांचे संदेश आहे ते आम्ही साहेबांना देणार आहोत। साहेबांसाठी शेतकऱ्यांनी कापूस पाठवला आहे, तूर पाठवली आहे, ते सुद्धा आम्ही साहेबांना तिथं भेट स्वरूपात देणार आहोत। कॅमेरामॅन रंजनसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.